महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ज्यांच्या नावाचा केवळ उल्लेखही एखाद्या वादळाची अनुभूती देतो असे एकच व्यक्तिमत्व होऊन गेले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या अस्मितेची मशाल घेऊन आपल्या धारदार व्यंग्यचित्रांनी आणि ज्वलंत वक्तृत्वाने त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय भान कायमचे बदलून टाकले. एका निस्पृह व्यंग्यचित्रकाराने फ्री प्रेस जर्नलमधील आपली पेन्सिल बाजूला ठेवून एका राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या पक्षाची स्थापना करून राज्याचा रिमोट कंट्रोलवर अधिराज्य गाजवण्याचा हा प्रवास केवळ अनोखाच नाही, तर तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय आहे. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. बाळ केशव ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. त्यांच्यावर विचारांचा सखोल प्रभाव पाडणारे त्यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, जे स्वतः एक पत्रकार, व्यंगचित्रकार आणि समाजसुधारक होते. प्रबोधनकारांनी केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतच नव्हे तर प्रबोधन नावाचे मासिक सुरू करून हिंदू तत्वज्ञान आणि राष्ट्रवादी विचार समाजात रुजवण्याचे महत्त्वाचे योगदान दिले. याच राष्ट्रनिष्ठ अभिमानाचा वारसा बाळासाहेबांना मिळाला. बाळासाहेबांचे वैयक्तिक जीवनही साधे पण खंबीर होते. त्यांचे सौ सरला वैद्य यांच्याशी 1948 मध्ये लग्न झाले आणि त्यांना 3 पुत्र होते, ज्यात शिवसेनेचे भावी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. बाळासाहेबांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून झाली. त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी दैनिक द फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे आणि त्यातील तीक्ष्ण उपहास वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करे. मात्र फ्री प्रेस जर्नलच्या संपादकीय धोरणांशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी 1960 मध्ये ही नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपल्या सहविचारी सहकार्यांसोबत काही काळ न्यूज डे यामध्ये वृत्तपत्र चालवण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो फार काळ टिकला नाही. फ्री प्रेस जर्नल सोडल्यानंतर बाळासाहेबांनी आपले बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या मदतीने 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिक हे नुसते व्यंगचित्र साप्ताहिक नव्हते, तर ते मराठी माणसाच्या मनात साचलेल्या असंतोषाला वाट करून देणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरले. मुंबईतील नोकऱ्यांमध्ये गैरमराठी भाषकांचा प्रभाव वाढत होता आणि मराठी तरुणांवर होणारा अन्याय हा मार्मिकचा मुख्य उद्दिष्ट होता. मार्मिकमधून त्यांनी शासकीय कार्यालयांमधील अधिकाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून मराठी लोकांवरील भेदभाव आकडेवारीसह लोकांसमोर मांडला. दादर येथे मार्मिकचे कार्यालय लवकरच अन्यायग्रस्त मराठी तरुणांसाठी आशास्थान बनले. याच मार्मिकमुळे शिवसेनेच्या स्थापनेची वैचारिक पार्श्वभूमी तयार झाली. मार्मिकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे बाळासाहेबांनी मराठी तरुणांना संघटित करण्याची गरज ओळखली आणि 19 जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा संदर्भ घेऊन शिवसेना या नावातून त्यांनी आपले धोरण स्पष्ट केले. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास प्रवृत्त करणे, मुंबईतील मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य देणे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करणे हे शिवसेनेचे प्रारंभिक उद्दिष्ट होते. सुरुवातीला प्रादेशिक वादावर भर देणाऱ्या शिवसेनेने 1970च्या दशकात साम्यवादाला आव्हान देत मुंबईतील कामगार संघटनांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. 1975च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यासारखे राजकीय निर्णयही घेतले. परंतु 1992 ते 93च्या मुंबईतील दंगलींनंतर बाळासाहेबांच्या वैचारिक भूमिकेत मोठे परिवर्तन झाले. त्यांनी उघडपणे हिंदुत्वाची विचारधारणा स्वीकारली आणि शिवसेना एका प्रादेशिक पक्षातून उजव्या विचारसरणीचा आणि कट्टर हिंदू राष्ट्रवादी पक्ष म्हणून उदयास आला. त्यांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले. बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी कोणतेही घटनात्मक पद स्वीकारले नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचे अबाधित नियंत्रण होते. 1988 मध्ये त्यांनी सामना हे मुखपत्र सुरू केले, ज्याद्वारे ते आपल्या आक्रमक आणि निर्भीड विचारांना जनतेपर्यंत पोहोचवत राहिले. 1980च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली. या युतीने 1995 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री असले तरी बाळासाहेबांनी स्वतःला रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हणून घोषित केले, ज्यातून त्यांची अघोषित सत्ता किती मोठी होती ते स्पष्ट झाले. त्यांनी मराठी माणसाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यात मोलाची भूमिका बजावली.
तसेच हिंदूंच्या हितासाठी सशक्त भूमिका घेत त्यांनी हिंदू हृदय सम्राट हे गौरवपूर्ण बिरुद प्राप्त केले. कट्टरतावाद्यांना विरोध करणे आणि देशाच्या एकतेला महत्त्व देणे ही त्यांची राष्ट्रभक्तीवर आधारित विचारधारा होती. बाळासाहेबांच्या जीवनातील एक अनोखा आणि फारसा न चर्चिला गेलेला किस्सा म्हणजे त्यांचे राजकारणातील कट्टर विरोधक असलेले शरद पवार यांच्यासोबत सुरू केलेले एक मासिक. फ्री प्रेस जर्नल सोडल्यानंतर सुमारे 1960च्या सुमारास बाळासाहेबांनी शरद पवार, भाकरू देसाई, शशी शेखर वेदक यांच्यासोबत मिळून राजनीती नावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. मासिकाच्या प्रकाशनापूर्वीच त्यांनी बाळासाहेबांच्या भगिनीचा सल्ला घेतला, ज्यांना आध्यात्मिक शक्ती असल्याचे मानले जात होते. त्यांनी भविष्यवाणी केली होती की बाजारपेठेत या मासिकाची एकही प्रत शिल्लक राहणार नाही. या शुभभाकिताने उत्साहित होऊन त्यांनी मासिक प्रकाशित केले. मात्र काही काळानंतर त्यांना आढळले की बाजारातील विक्रेत्यांच्या कपाटात राजनीतीच्या प्रती जशाच्या तशा पडून होत्या, कारण मासिकाला ग्राहकांनी मागणीच केली नव्हती. त्यातून त्यांना एकही प्रत शिल्लक राहणार नाही या शब्दांचा कडू अर्थ उमगला. 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी वयाच्या 86व्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घ आजाराने अखेरचा श्वास घेतला. एका व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणसाच्या न्यायासाठी लढणारा सैनिक आणि हिंदुत्ववादी विचारधारेचा ध्वजवाहक म्हणून हिंदू हृदय सम्राट होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता. त्यांच्या निधनानंतर त्यांना राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यात लाखो लोक सहभागी होते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली असलेला बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.